मुळात उपोषण नक्की संपलेलं आहे, आंदोलन संपलेलं आहे. 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत. पण मराठा समाजाचे जे इतर नेते आहेत, मी ऐकत होतो त्यांचा आज काही भास, जे या आधी आंदोलन करत होते किंवा कोर्टात लढत होते, त्यांच्या भूमिका या मागण्यांसंदर्भात वेगळ्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय मिळणार नाही याच्यावर. पण जोपर्यंत संपूर्ण अध्यादेश हाती येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण राऊसाहेब, तुम्ही कसं विश्लेषण कराल? मी अजिबात विश्लेषण करत नाही. आधी राहिलेले मुख्यमंत्री विशेषतः शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय आणि आता फडणवीसांनी घेतलेला अध्यादेशाचा निर्णय, याआधी फडणवीसांनी अशा प्रकारचा निर्णय घेण्याशिवाय फडणवीस यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. हे पण तुम्हाला मी सांगतो. हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी काल जे निर्णय घेतले ते निर्णय त्यांना घ्यावेच लागले. म्हणजे न्यायालयाचा दबाव होता, त्यामुळे सरकारला या न्यायालयाचा न्यायालय फटकारत होतं. आंदोलक असतील किंवा सरकारही असेल, त्यांना जे ओढले जात होते, न्यायालयाचा दबाव होता. न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला आणि ते चुकीचं असं मला वाटत नाही.